मामा तू कशाला आला? तू कशाला आला आमच्या घरी? मी तुला किती बार सांगितलं, किती 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 बार समजून सांगितलं. तू बसू नको, उठ उठ उठ. तू कशाला आलाय? मामी कोणत्या अधिकाराने मामन मामी म्हणून राहिला रे तू? पण तुला किती बार सांगितलं आमच्या घरात तो यायचं नाही, आमच्या दारात पाय द्यायचं नाही. हा मामा मी नाही राहू शकत तिला सोडून. तो बाप तर म्हणतात त्याला लायकीच्या का त्यांच्या घरामध्ये जातो तू. तू तर पोलीस स्टेशन पर्यंत गेला भाऊ. बरं मी काय आज आला बरं झालं. रोज येतो आता चहा पाणी भेटवत आता तुला काहीच भेटणार नाही. फक्त तुला 2 लाथा भेटतील आणि 1 धक्का भेटेल. मारा मामा मला, हा मारा मारा हाना मारून टाका, मी मरून जाईल तुला मरून आम्हाला काय फायदा होणार आहे. पण मी हलणार नाही. तू मरते ना जेला आम्हाला लावशील. मायपूरचं लग्न कोण करीन? मी काय म्हणते, या पोरांनी आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये नेलं. गुन्हा आपला नसताना ह्यांच्याकडे गुन्हा असून आपल्याला नेलं. मग या पोराला तुम्ही घरात कसं काय ठेवता? मामी ए हात नको लावू माफी मला. मागतो, तू पहिले उठ, तू निघ, मी माफी मागतो. तू निघ. तू माझ्या घरात थांबूच नको. माफी मागू नको, फिफी मागू नको, आम्हाला येऊ नको, जाऊ नको. तुला काय करायचं तिकडं कर. आमचा दारा पोहतो याची काही गरज नाही तुला. मामा असं नका करू. मामा मी नाही राहू शकत तिला सोडून. नाही राहू शकत नाही. माझ्यासाठी भाऊ तिचं लग्न जमलंय साखर पडायचं 2-3 दिवसांना. तो विषय तू डोक्यातला खोळ काढून टाक. मी आत्महत्या करून घेईल मामा. तू कर तिकडे तुला तिकडे नाही करणार. चालेल. आमच्याकडे काय संबंध नाही संबंध आमच्या इथं. आमच्या इथं संबंध नाही. मला चरड द्या. काही संबंध मी फाशी घेऊन नाही दाखवतो आमच्या घरात. हे बघ भाऊ, माझ्या पोरीचं चांगल्या ठिकाणी जमलंय. पोरगा कमवतोय, चांगलं घर आहे. माझी पोरगी 3 टाइम सुखाने खाईल. तुझ्याकडे काय रे भिकार? काय तुझ्याकडे 1 टाइमला नाहीये. तू आईला पोसू शकत नाही, तुझ्या बहिणीला पोसू शकत नाही. तो कोणच्या जावे कोणचे लग्न कोणच्या जागरण सोडत नाही जेव्हा करता. तुला चालला आमच्या पुरो जप टाकायला. अहो ते राम मंदिरापाशी ते भिकारी बसताना ते फुकटदान, त्याची माय होती त्याच्याच संध्याकाळी जेवतो रोज. आणि आपल्या पोरीला काय खाऊ घालायला हा? आणि बहिणीला डब्बा नेतो का बरं? बहीण बाळ कोणाच्या नजरात दिसायला नको. आणि दुसऱ्याची लेक आला मागायला भिकार तोंडाचा हा. तुला काही लाज नाही वाटले का त्या जीवाला? काय लाज शरम काय? कोणत्या घरी जावा? मामा तेव्हा मामा म्हणत नको मला. वेळ सगळ्याची बदलती, तुम्ही मला संधी द्या. काय संधी ना? तुला संधी दिली, लय मोठा होईल मामा. तुला संधी दिली. तो पावर उभं राहायचं, खायचं प्यायचं. कशाने मोठा होईल? ते धडकन पिक्चर मधला तो सुनील शेट्टी नाही का? तेव्हा तो पहिले नंतर कपडे श्रीमंत होतो तसा. पहिले कपडे नव्हते मामी, मला कपडे नव्हते पहिले घालायला सोयीचे. आता मी कपडे स्वतःचे घालितो. पहिले अंडरपॅन्ट स्वतःची घालतो. तुम्ही म्हणे ना खिशातून पिंकी पैसे चोरती ह्या पोरालाच कपड्याला देत असेल. तरी मला 120 जातेच कुठं? हप्त्याला 120 बनियन चेक करा, तुमचं बनियन घातला का काय? अहो बनेल घालायला पैसेच नाही माझ्याकडं, मोकळच आहे. त्याला घरी फोन आलाच नव्हतो. बरं तू लिखतो का आता? त्याला ना पोलीस स्टेशनला फोन करतो. नाही पण ह्याला काढा बरं. माझ्या डोकं दुखू तू आज नाही लिखणार. ते पाहुणे यायचंय, मला ती तयारी करायची. तयारी पण जाणार नाही. तू आज पुढे बी जीव दे भाऊ. पोलीस आला ना, पोलीस मला मारून टाका तुम्ही. चरट आणा इथं, फाशी घेऊन दाखव तुम्हाला लगेच. तुम्ही उठा ना, तुम्ही काय कपडा घेऊन जाईल त्याला. का आपण हात खराब करू? पोलीस तो चाटाळ, तो ऐकल का तो? ऐकन मी आता हॅलो मी जाणारच नाही तर. तू उठ. माझ्या अंगाला तटू नका बरं का. उठ तू. मला सांग. अरे माझ्या घरात पाहुणे ऐका थांब का? पोलिसाला फोन लागला. करा तुम्ही. मी जाणार नाही म्हणजे हॅलो हा लपाटे पोलीस आहे. मग आयुष्याचा खेळ केला पार तुम्ही. इकडे या बरं आमच्या घरी. आमच्या घरी आमचा बरं. हा उंदीर बसला आमच्या घरामध्ये. लिखता लिखा ना. याला कसं तुम्ही दांड्यात बाहेर काढू द्या. ते तुमच्या तुम्ही पहा आता. त्याला मस्त नाव करून पाहिलं नाही लिखत तो तुम्ही फाशी घे. साहेब फाशी जर घेतली तर हे सगळं तुमचं होईल बघा. हा तुम्हाला सांगतो, जर त्याला फाशी जर घेतली तर मी सगळी जबाबदार तुम्ही राहणार पोलीस स्टेशन. तुम्ही आबी त्याला उचलून घेऊन जा. बरं चला ठेव. तुमच्या पोरीचं प्रेम मी करायसाठी काय करू मला ते सांगा ना. तू ना प्रेम सिद्ध करायसाठी ना मला फाशी घ्यायला लावली. हसत फाशी घेऊन दाखवेल तुम्हाला. काय करू शकतोय प्रेमासाठी? काय करू शकतोय? जीव देऊ शकतो मी, फाशी घेऊ शकतो. प्रेमाला पैसा पाणी लागतो, घर लागतं, गाडी लागती, स्वतःचा किराणा लागतो. ते तरी आहे तुझ्या घरात?
त्या घरामध्ये उंदीर फिरला त्याची जोगून होत नाही. मामी तुम्हाला सांगतो बरं का, मी कोणाच्या घरात जन्म घ्यायचा, गरीबाच्या घरात जन्म घ्यायचा का श्रीमंताच्या घरात जन्म घ्यायचा, परमेश्वराच्या हातात आहे. याच्या घरात जर उंदीर त्याची जोगून होत नाही आणि आपल्या पुढला हा काय पोहोचते याची काळजी पंचायत येते. अहो या पोरला काढा, फक्त काढा बरं. येऊन राहिल्या पोलीस. तो पोलीस काहीच का बोलला पोलीस. जेवत होता तो म्हणलं की चालू. बरं मी काय म्हणते, ते पाहुणे येणार आहे, ते पाहुण्यानी ह्या पोराला बघितलं तर आपल्याला मी काय जाणार नाही. ए जा रे बाबा जा, उठ. पाहुण्याला डायरेक्ट आपण हॉटेलला बोलू. इथे नकोच ही घाण आहे ना, त्या पाहुणे जागता काय म्हण मला मारून टाका. मी तर म्हणतो तुम्ही म्हणतो मारून टाका. नाही तू काय मी मारायचं. असंच खेळत मारायला तयार. अरे तुला अरे हात काला खराब करून घेऊ आम्ही. उठ बरं पटकन उठ. हो, बघा ते कडपी चोरून आणलं आले. यस आहे यस आहे. ऐका जवळ साहेब. तर. साहेब नमस्कार. माझ्या घरी येऊन त्याला नमस्कार घालून राहिला. मी काय साहेब हा पोरे आलाय बलदटीनं आमच्या संग लग्न करायला तयार झालाय. आम्हाला ते मान्य नाही. काय रे दादा, अरे तू सांगितलं तुम्ही साहेब ते पोरीला सोडून मी नाही राहू शकत साहेब. तुला परत पाहिजे का? मग तुझ्या कारवाई करू का मी परत? साहेब मला एक जन्म ठेप करा, नाही तर मला तर टाळून द्यायला लावा. मी तर फाशी होणार. साहेब याला फाशी किती याला तुला कोणत्या कायद्याने जन्मठेप करायचं? साहेब मला ते नाही कळत. मला 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 फक्त मला ती पाहिजे, बाकी काही नको मला. साहेब यांच्या घरामध्ये उंदीर बस रे बाई, उपाशी. बसून घे ना त्या. राहू द्या मी. बघा हा पोरगा घरात आलेला चालणार नाही. अरे नाही म्हणते तू सोडून द्यायचं रे. माझ्या मुलीचा साखरपुडा आहे 8 दिवसानंतर. जाऊन तू दुसरी पाहिजे. साहेब तिच्या मर्जीने नाही होऊ राहिलं साहेब. ते तुला काय माहिती कुठं आहे रे? ती पोरगी मला आता? माहिती आहे साहेब. ते दाबून टोयले कुठेतरी. अरे तर ती तिची जबान घेतली तर ती काय बोलली? तिच्या जबानीनेच बोलली ना ती. जबान घेतलीच नाही, आलीच नव्हती समोर ती साहेब. साहेब पोर आमची आधी घर आमचा घरच्याचा आहे. नोंद मध्ये तर लिहिलंय का पोरगी नकार आहे पोरीचं म्हणून. साहेब तुम्हाला सांगतो, पोरीला तुम्ही आता दिलं मला तिच्यावर इतकं ठामपणे बरं ठीक आहे, बोलो चल बोल. इकडे इकडे बोल. ते घरात होते का? बोलो बाई, पोलिसाच्या पुढे जायचंय का तुला? माझी पोरगी पोलिसाच्या पुढे जायचंय का पोरगी तुला? आहे, मी बघाल ना. तुला कायद्याच्या पुढे जायचंय? काय हातात घेते बस बेटा. आमच्या समोर अरे सगळं कळतंय. पोरगी हा म्हणती का नाही म्हणती पोरगी सगळं स्पष्ट दिसतंय. हो तिकडं. मला ए, ते तू साहेब चला, बसा, बसा, बसा. काम करते. ए बाई चल, एक मिनिट, चल. ए, ऐक. साहेब तुला कोण आवडत? कोणाबरोबर राहायचं तुला? काय रे? ए बाई आता मारून उपयोग नाही. ए, मला मारा तुम्ही. मला आता मारा मारून तुम्ही. उपयोग नाही. मारा तुम्हाला काय मारायचं. ए, ऐक रे. काय खाऊ घातलं काय माहिती घातलं काय. उद्या या माझ्याकडं दोघं या तिला घेऊन ये. मी उद्या गाडी पाठवतो तुमच्याकडे. तुझ्या घरी गाडी येईल उद्या. रात्री साहेब. कसे मारतील? ए, बाई सोड गा. साहेब तुम्ही आले म्हणून साहेब हे झालं, नाही तर नसतं झालं साहेब. अहो, तुम्ही बाप आहे का कोण आहे? अरे. तुम्ही तोंड बघत बसले. कसे मारतील? तू उद्या गाडी येईल पोलिसाची घेऊन येतो मी आणि रजिस्टर मॅरेज करून. हो साहेब आमची माने आम्हाला नाही करून देत रजिस्टर. अरे तुझ्या मनावर नाही बाबा. वय काय तिचं? वय तिचं. आमच्या पोरीचं नुकसान होतं. मामी मला मारा तुम्ही. काय करा तुम्हाला तू घरी मारा. काय कशाला हटत नाही? माझी पोरगी ए ती. बाई लेडीज पोलीस आणि तुझं अशी कारवाई करेल सगळं. हो साहेब तुमचं लग्न झालंय का? हा. पोरगी आहे का तुम्हाला? तू माझ्या पोरगीचं नको. पोरगी आहे का? माझ्या पोरीचं तू नको. हा? ज्याला पोरगी ना त्याला तुळ लागते. तुम्हाला काय घेणं नाही. आम्हाला आमची लेक आहे. आमच्या लेकीचं नुकसान होईल का? काय होईल? हा कुठं चाललंय? हा? तू आता निघ. उठतो का शिस्ती? ए, ए, मारताय. विशाल, शिस्ती उठतो का? ए, तू उद्या साहेब,
कोणाला माझ्या देखत मार. नाही 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 तुम्ही थांबा. नाही नका मम्मी. याचं पेतच पाहू द्या मला. तू हात सोड. मला मारा मला सोड, माय मला मारा. होय. वय साहेब. सोड सोड तिला सोड इकडे कोर्टात हे पोलीस स्टेशन साहेब तिला ते मारता घरी जाय. साहेब तिला मारून टाकतील. मी नाही जाऊ तू शकत. घरी साहेब नाही जाऊ शकत मी. घरी निघ. निघ. तुमचे पाय पडतो मला मारून टाका साहेब. मी नाही तू आता जाणार. घरी निघ. गप तू साहेब घरी मी नाही निघ. जाणार. तू आता घरी जाय. साहेब शांत मी तू नाही घरी जाय. जाणार. साहेब मी नाही जाणार. ते मारून टाकतील साहेब वय तिला. घरी. आमची पोरगी आम्हाला माहिती आहे कशी कापाची माराची का जगवायची ती आमची पोरी. खावा प्यावा लहानची मोठी आम्ही केली स्टेशनला ये. आकाश लिगत नाही लिगत दिला कोणी माणूस म्हणते जाऊ देतो लिगतो का तू वय वय थोडा वाढलाय गंभीर तेच गेले थोडे पाठवतो गाडी पाठव. खून होईल मला एखाद्याला. मग आता गाडी येऊ द्या. जन्म आम्ही दिला तुमचा कायदा कानून संरक्षण देईल म्हणजे मग आम्ही एवढी केली मग आम्ही काही येडे होतो का गोट्या खेळत होतो का आमच्या पोरीला वाढवायला. तुम्ही ह्याचं संरक्षण त्याचं संरक्षण देऊ राहिले या कार्टाच्या नादी लागून. हे कार्ट आहे भीक मागतं रात्रंदिवस. ए बाई हा ए बाई मला दलिंदर. मला एक गोष्टीचं उत्तर कसलं- दे. कसलं एक उत्तर गोष्टीचं देऊ? उत्तर एक गोष्टीचं उत्तर देशील. मी तुला प्रश्न विचारतो तू फक्त उत्तर दे मला. हा ए शांत बस ग. गप नका मम्मी मला नाही ऐकायचं तुमचं काही. ए, मला फक्त एक गोष्टीचं उत्तर दे. जर तुझ्याकडे एखादं पाखरू आलं त्या पाखराला तू लहानचं मोठं केलं हा तर तुझा अधिकार त्याच्या शेवटपर्यंत त्याला डांबूनच ठेवण्याचा अधिकार आहे का? तू खाऊ पिऊ घातलं जनावरांना पण नाही दापून ठेवत सर. मग अधिकार स्वतंत्र तर प्रत्येक प्राण्याला आहे का नाही? हा तर माझ्या मग तुला हे कळतं याला स्वातंत्र्य नको का? पाहिजे ना स्वतंत्र. मग स्वातंत्र्यच काय पण जेव्हा मुलीचं नुकसान होत असेल काय नुकसान? आई वडिलांनी लक्ष द्यायला पाहिजे व्यवस्थित. लक्ष केव्हा द्यायला पाहिजे? जेव्हा ती प्रेमात नव्हती पडायला पाहिजे. इतके दिवस प्रेमात पडली तिचं चोरून चोरून तू याच्या फोनवर बोलायची. तुझं लक्ष कुठं होतं? मी सर्व्हिसला जात होते. सर्व्हिसला जात असताना तुझं पोरा बाळांवर लक्ष नाही राहिलं हा तुझा गुन्हा आहे. नाही मी काय म्हणतो तिची इच्छाच जर आहे ना. तुझं लक्ष असतं तिच्यावर ओ साहेब. तर हे प्रकरण पुढे ओ साहेब ओ ओ तुझी पण चुकी आहे. ओ साहेब ती सर ती आम्हाला मिळेल आम्ही तिला मिळू. कॅन्सल करू का लगेच? गाडी बोलवलं कॅन्सल करू का तुझी? नाही नाही सर तुमच्या पाया पडते. मग तू कोणा देखत हे करू लटकती काय? नाही मला त्याच्या सोबत राहायचंय. मग ते चिटका चटकी पोलिस देखत चिटकू राहिली काय? नाही तर मी सांगतो कॅन्सल करा गाडी. नाही नाही साहेब. कसे करते लग्न मी पाहतो. नाही ना साहेब प्लीज. लग्न लावून देतोय तर जरा देर झाला चल काही गोष्टीचा. हा एवढं तो प्रेम होतो चाललं काय? अरे 4 महिन्यात प्रेम खाली होऊन जाईल तुझं. फारकतीवर यायचाल तुम्ही दोघं बी माझ्याकडेच यायचाल. याच्या पहिले प्रकरण पाहिले मी 6-6, 7-7 महिने टिका द्या आणि 8व्या महिन्यात माझ्याकडे येते. साहेब तिची इच्छा आहे ना जा करू दे तिला. जा, जा. 4 महिने राहील त्याच्या संग त्याची चाल ढाल दारू बिरू पिईल काय गुटखा वगैरे खाईल तो. त्याचा बाप तर माझ्या असं ओळखीचा. आमच्या घरात कळला नका याला जा घेऊन तिकडं तुमच्या पोलिटिक्स चाल जाऊन दे. त्यात लिहिलेलं आहे हो, जाऊन दे, जाऊन दे. का? निघ पाहिलंय बोलवली गाडी मी चाल बाबा मी गाडीत बसत मी निघतो का? हा बरे झाले तुम्ही आम्हाला देवासारखे भेटले साहेब. तुम्ही आता शांत बसा गाडी येऊ द्या. यांना तुम्ही तिघट आणि त्याला बी त्याच्या घरच्याला बोलून घेतो मी. बघ काय होतं ते पुढचं. नाही लग्न करून द्या करून आमची परवानगी द्या करून हा. द्या परवानगी. अरे हे 4 महिन्याच्या वर टिकणार नाही शिरपतराव. नाही जाऊ द्या तिचे डोळे उघडून हा, उघडून डोळे उघडून. जा आता. त्याचा बाप दारू पितो त्याची आई इकडं तिकडं बरं काम साहेब. करती. हा तो नाही पित दारू वगैरे. पिल ना तू तुला थोडा वेळ लागेल ना. तुझे डोळे उघडतील. ए, चला. तुझं प्रेम आहे उघड. ए चल आता डोळ्याचे मी जेवणे रात्री धरून चल तुम्ही ना खरंच चल. तर आता थांबतो